हाय, हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि हो, आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी रेसिपी आहे ना पूर्ण एंडपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूयात. तुमच्यासाठी मी रोज काही ना काही एक नवीन अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, की मी इथं एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये जे टाकलेलं आहे एक तमालपत्र ह्याच्या आपल्या तेलामध्ये ॲड केलेलं आहे आणि इथं 1 ते 2 दालचिनीची चिनी आहे तर ते पण ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर तुम्ही तर पाहतच असाल, की आपला जे कांदा आहे लाईट गोल्डन असा झालेला आहे आणि इथं तुम्ही पाहत असाल, की जे चिकन आहे इथं मी घेतलेलं आहे चिकन अर्धा किलो आणि त्यासाठी ते चिकन आहे ते 2 ते 3 पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे आणि इथं तुम्ही पाहत असाल, की 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट मी इथे घेतलेली आहे ना, जे आपलं जे आलं लसणाची पेस्ट वगैरे आहे ना, आपल्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही पाहत असाल, की मी चिकन म्हणजे बॉईल करून घेतलेलं नाही. डायरेक्टली आपल्या त्याला म्हणजे कांद्यामध्ये डायरेक्टली टाकून इथं मी एकदम असं परतून घेत आहे. तर तुम्ही इथं पाहतच असाल, की आलं लसणाची जी पेस्ट आहे आपली चांगल्यापैकी परतून झालेली आहे आणि चिकन जे आहे वॉश करून ते घेतलेलंच आहे. इथं मी डायरेक्टली टाकलेलं आहे. चिकनला मी बॉईल करून घेतलेलं नाहीये. 2 ते 3 मिनिटं मी असंच हाय फ्लेमवरती मी जे चिकनला आहे प्लेटने झाकून मी व्यवस्थित असं बॉईल करून घेत आहे. तुम्ही पाहत असाल, की आपल्याला मसाले जे आहेत ते डायरेक्टली टाकायचे नाही. एकदम म्हणजे आता गॅसचा जी फ्लेम आहे मी कमी करून घेतलेला आहे आणि असाच मी मसाले ॲड करत जाणार आहे. तर 2 ते 3 मिनिटं मी चिकन शिजवून घेतलेलं आहे. तर मी एक टोमॅटो घेतलेला आहे, त्याला कट करून घेतलेला आहे आणि आपला टोमॅटो आपल्या चिकनमध्ये मीठ ॲड करून नंतर मी चिकन जे आहे, चिकन पण अशाच प्रकारे शिजवून घेणार आहे आणि नंतर मी असं प्लेट ह्याच्यावरती झाकून ठेवणार आहे. 2 ते 3 मिनिटं परत त्याला शिजवून घेणार आहे. तर तुम्ही पाहताच असाल, की जे आपले चिकन आहे ते एकदम व्यवस्थित कलर वगैरे खूप छान आलेला आहे. तर चिकन करी म्हटल्याच्या नंतर त्याला प्रोसेस थोडीशी वेगळी राहत असते. तर आपले 2 ते 3 मिनिटं झालेले आहे. झाकून ठेवून त्याला व्यवस्थित आपल्या कारण की हाय फ्लेमवरती जर ठेवलं तरी आपल्याला चिकन लगेच शिजणार नाही खाली म्हणजे मसाले वगैरे म्हणजे कढईला चिकटतील त्यासाठी आपल्याला कमी गॅसवरती म्हणजे एकदम व्यवस्थित आपल्याला चिकन हे दमादमाने शिजवून घ्यायचं आहे. तर आपलं ऑलमोस्ट चिकन 50% शिजलेलं आहे. तिथे मी टाकलेलं आहे 1 चमचाभर मी हळद घेतलेली आहे. 1 चमचाभर मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा मी इथं होममेड मसाला ॲड केलेला आहे. 1 चमचा मी घेतलेला आहे मटण मसाला, 1 चमचा मी घेतलेला आहे चिकन मसाला आणि नंतर इथं मी घेणार आहे चवीपुरतं मीठ. तर आपलं चवीपुरतं मीठ पण ॲड ह्याच्यामध्ये केलेलं आहे. तर तुम्ही पाहता असाल, की आपल्या मसाल्याला कलर म्हणजे चिकनला कलर किती छान असा आलेला आहे. सुरेख असा कलर दिसत आहे आपल्या चिकनचा आणि तुम्ही पाहता असाल, की जे मसाले आहे आपल्या म्हणजे गॅसचा फ्लेम जे आहे तुम्ही पाहता असाल, की एकदम हाय फ्लेम नाही एकदम लो गॅस केलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी जे आहेत ते मसाले वगैरे टाकून घेतलेले आहे. एकदम असं म्हणजे थोडंसं लक्ष द्यायचं आहे, बाकी काही नाही. इथं मी घेतलेला आहे पुदिना. पुदिना स्वच्छ धुवून मी इथं कट करून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. आणि जे आपले चिकन जे आहे ते अजून म्हणजे पूर्ण असं बॉईल झालेलं नाही, तर त्याच्यासाठी मला जे आहे ते मी असंच ह्याला प्लेट आणखीन झाकून ठेवणार आहे. नंतर मी ह्याला एकदम व्यवस्थित हे करून घेणार म्हणजे शिजवून घेणार आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, की आपल्याला थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे. मी गरम पाणी पहा तुम्ही मी किती टाकलेलं आहे. फक्त अर्धा ग्लास मी हे गरम पाणी करून घेतलेलं आहे. मला फार असं पातळ करी नकोय त्याच्यासाठी मी म्हणजे जी क्वांटिटी आहे व्यवस्थित ठेवणार आहे. तुम्ही पाहत असाल, की कशाप्रकारे जे मसाले वगैरे आहेत ते एकदम त्याचा जी रस्सा वगैरे आहे ना एकदम एकदम व्यवस्थित करून घेतलेला आहे. आणि आपल्या चिकन करीला एक उकळी येण्याच्या नंतर इथं मी ॲड केलेलं आहे बटर. बटरने आपल्या चिकन करीला खूप स्वाद छान भेटणार आहे. त्यासाठी मी थोडंसं इथं बटर ॲड केलेलं आहे. आणि तुम्ही इथं पाहतच असाल, की जे आपली चिकन करी आहे, चिकन करीला मी व्यवस्थित जे आपलं बटर ॲड केलेलं आहे, ते एक उकळीच्या नंतर मी ह्याला झाकून ठेवणार आहे आणि नंतर 3 ते 4 मिनिटांनी परत मी ह्याला शिजवून घेणार आहे. तर तुम्ही पाहत असाल, की जी आपली चिकन करी आहे ऑलमोस्ट शिजून रेडी झालेली आहे. तर इथं तुम्ही पाहतच असाल, की आपली चिकन करीची परफेक्टली अशी कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित बनवून तयार झालेली आहे. तर इथं मी
आणि एकदम क्वांटिटी एकदम छान झालेली आहे. तर इथे मी ह्या लास्ट स्टेजला आता थोडंसं दही ॲड करत आहे. दही मी फेटून घेतलेलं नाही, डायरेक्टली टाकलेलं आहे. तर तुम्ही म्हणता असाल, की ह्याला फेटून का घेतलं नाही? तर मी ज्यावेळेस आपण एक बाईट घेतो, तर त्यावेळेस आपल्याला तोंडात एकदम दह्यांचा ब्लास्ट होतो. म्हणजे खूप छान टेस्ट, फ्लेवर छान येतो. त्यासाठी मी थोडंसं असं मोठे-मोठे पीस म्हणजे ज्यावेळेस करीमध्ये आपण ॲड करतो तर आपल्या करीमध्ये जे आहे तुम्ही पाहता असाल, की जे दह्याचे तुकडे आहेत छोटे, थोडेसे मोठे-मोठे आहेत. म्हणूनच मी ठेवलेले आहे. कारण खूप छान लागतं ज्यावेळेस आपण चपाती बरोबर सोबत म्हणा, मैद्याची रोटी सोबत म्हणा, भाकरी सोबत खा. जरी खाल्लं तरी एकदम छान लागणार आहे. तर फायनली माझी जी चिकन करी आहे एकदम बनवून तयार झालेली आहे. आणि इथं तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले असतील, तर त्यांना खरंच मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. बाय.